हॅलो. हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. तुम्ही गावाला आहे का ताई? नाही नाही इथेच आहे ना मुंबईला. हा हा. तुम्हाला फोन लावते लागत नाही ना म्हणून. हा हा. कारण व्हिडिओ मध्ये ऐकलं ना का तुम्ही गावाला आहे म्हणून. नाही नाही मग ते मागच्या व्हिडिओ मध्ये ऐकलं असेल. आता मुंबईतच आहे ताई. पाऊस पण आहे. हा का? काय अहो, अनुभव शेअर करत होता? हा हा हा. एक अनुभव म्हणजे मला एक वैभव लक्ष्मीचं व्रत केलं होतं ना मी. अच्छा अच्छा. हा हा. हा तर मी शाळेत कामाला होती ना. हा हा हा. तर तिथे ना एक स्कीम होती. तिथे महिन्याला 1000 रुपये भरायचे. आणि बरं मग बरं. 3 वर्ष मी काहीतरी 50,000 मिळणार अशी ती स्कीम होती. अरे बापरे. आणि 3 वर्ष म्हणजे झाली. हा आणि तो ज्याच्याकडे आम्ही पैसे भरत होतो ना हा. तो लॉस मध्ये गेला. म्हणजे त्यांनी पैसे आमचे बुडवले असं. अय्या. तर मग आणि कोणाचेच पैसे नाही भेटले. ज्याचे काही जणांचे भेटले, काहींचे भेटलेच नाही. आणि अरे. त्याच्यावर कसले आरोप आले म्हणून त्याला कुणी अटक केली वगैरे असं काही तो प्रकार घडला. हा हा. आता म्हटलं आपले कष्टाचे पैसे पगार झाले की असेच पैसे नेऊन द्यायचे. आई खूप वाईट गं. वाटायचं. म्हटलं एवढे पैसे आपले 1000 रुपये काय कमी झाले का म्हटलं. बरोबर आहे. आणि मी असंच एक वैभव लक्ष्मीचं व्रत चालू केलं हा हा हा. शुक्रवारच्या दिवशी. आणि 4थ्या शुक्रवारी मला पैसे आले. अय्या सगळे मिळाले? हा सगळे 50,000 मिळाले मला. अरे वा. बापरे. किती आणि असे कष्टाचे म्हणजे आता पैसे. किती जणांचे असे पैसे नाही भेटले पण माझे पैसे मला आले. अरे वा. काही जणांचे तर 2-2, 3-3 नंबर होते त्यांचे पैसे नाही आले. बापरे. तर बघा मग बघा ना किती मस्त अनुभव आहे ना हा. किती सुंदर किती सुंदर. म्हणजे मी तुमची हे झोप. याला झाले 7-8, 9-10 वर्ष झाली या गोष्टीला. हा, तेव्हाच ती हा. गोष्ट आहे. आणि मध्ये बघा मी माझ्या आईचा अनुभव शेअर केला होता ताई तुम्हाला. अच्छा. हा, हा. माझी आई बघा सकाळी सकाळी जास्त सिरियस झाली होती. हो 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 हो. तो अनुभव नाही आला. नाही का? असं नाही होणार आला. नाही. अनुभव तर हा येतातच. पण हा ना. झालं असेल फक्त तुमचं लक्ष नसेल तिथे. ओके. हा. ते सकाळी सकाळी नाही का आई जास्त म्हणजे ती जी बेशुद्धच झाली होती. हातपाय म्हणजे असे हो आपटत हो होती हो. आणि ती शुद्धीवर नव्हती. मग ते भावाने घरी डॉक्टर आणला हा हा हा. आणि मग तिला सलाईन लावलं. तेव्हा ती मग शुद्धीवर आली. म्हणजे ती म्हणजे काही ह्याच्यातच नव्हती. काहीच तिला समजत नव्हतं. हे लोक तिला उठवत होते पण उठतच नव्हती. अरे बापरे. असं झालं. ती पण स्वामी सेवेत आली ना. हा हा हा. आणि तिचा बीपी मग डॉक्टर बोलले का इथे शुगर कमी झाली ना त्याच्यामुळे हा हा तसं हा. झालं. पण ते नशीब भाऊ उठला सकाळी मला वाटतं 5:30-6च्या दरम्यान. अरे बापरे. हा. तो कसा उठला काय माहिती. त्याला कशी जाग आली. स्वामींनीच त्याला उठवलं. ना. आणि मग तो मी बघितलं आईकडे. तर मग आई अशी कशी तरी करायला लागली आणि शुद्धीवर नव्हती. त्यांनी लगेच मोठ्या भावाला उठवलं. हा. त्यांनी लगेच डॉक्टर वगैरे बोलवलं आणि मग अर्ध्या 1 तासात ती आली शुद्धीवर. हो. आता आहे घरी. बरी असे आहे ना आता? बरेचसे आजार तिला बाहेर काढलंय स्वामींनी. मग. तिला तिच्या कुटुंबाला साथ दिली बघ. कारण ती भरपूर स्वामी सेवा करते ना. अरे वा. किती वय आहे आईचं? आईचं आता असेल 67-68. हा. कमीच आहे हो. 70च्या आसपास आहे ती. हा. कमीच आहे. आणि मी ना इथे शंकराच्या मंदिरात आमच्या बाजूला घराच्या बाजूला शंकराचं मंदिर आहे. हा हा. तर तिथे मी दर सोमवारी जाते त्या मंदिरामध्ये. अरे वा. हो दर सोमवारी जात असते मी. म्हणजे तुपाचा दिवा वगैरे लावते तिथे. हा हा. आणि मी आधी ना स्वामींसाठी ते बेसन लाडू केले होते. हा हा हा. ते गुरुवारी मी मठात नेऊन केले प्रसाद म्हणून. हा. आणि थोडे उरले होते. तर म्हटलं माझ्या मनात आलं की आज आपण नेऊया एखादा तरी लाडू प्रसाद म्हणून नाही का मंदिरात. पण तिथे कोण खात नाही हाही विचार केला. कारण तिथे मग ते पुढ्यात ठेवलं ना का कोण पाणी ओततं ते त्याच्यावर. हो हो हो. ते कचऱ्यात जातं असं होतं. बरोबर. आणि आमच्या साईड एक कुत्री आहे.
हा. तर ती रोज माझ्याकडे चपाती खायला येत असते, रोज नित्य नियमाने. अरे बापरे. हा. रोज आपली आता पण मगाशी ती खाऊन गेली. हा. येतच असते संध्याकाळ, सकाळ, संध्याकाळ, रात्री. अरे वा. तिच्या मनातली आमच्या ताईची आहे कुत्री. हा, हा. आणि ती अशी कुत्री आहे ना, एवढी जीव मी असली ना अशी तर मला एकदम अंगाला चिटकणार, अरे वा. अशी लळा लावणार, अशी आहे ती कुत्री. हा. आणि मी गावावरून आली ना ताई, मी हा. 15 दिवस होती. ती हा. त्या टोकाला होती. तिने जे मला बघितलं, जी धावत आली माझ्याकडे, आई ग. लागली माझ्या अंगाला, मला टाळं पण खोलून दिलं नाही, लागली मग- माझ्या अंगाला चिटकायला. बापरे. एवढी तिला म्हणजे खूप लढा आहे त्या लळा कुत्रीला. लागलाय. हा. हम्म. कारण तिला रोज मी घालतेच ना काही ना काही असेल बरोबर तर. बरोबर बरोबर. काहीच नसेल तर मग मी बिस्किटचा पुडा का होईना पण तो तिला मी आणून देते. अरे वा. आणि तिला भूक लागते असं वाटतं तिला काय सांगता येते काय. भूक हा. लागते ती बिचारी येते दारात उभी राहते. अरे मग मी वा. ओळखते हिला भूक लागली. किती छान. आणि मग मी त्या मंदिरात तो लाडू घेऊन गेली. हा, हा. आणि मग चंपू मग तिचं नाव चंपू ठेवलंय ना आम्ही शाळेतल्यांनी. हा, ती हा. तिथे बसली होती. तिने मला बघितलं मी मंदिरात चालली. ती हा. माझ्या पाठोपाठ मंदिरात. अच्छा. हा. आणि मी तिथे उभी गर्दी होती म्हणून उभी राहिली. ती माझ्याकडे बघते, टाटाकडे बघते, माझ्याकडे बघते, टाटा. म्हटली ही नक्की या लाडूच्या पाठी आली वाटतं. हो. तर खरंय. म्हटलं हिला कसं कळालं ना हा लाडू मी आणलाय म्हणून. बघा ना बघा ना. हा बघा ना. आणि मग तो लाडू मी तिला खायला घातला. म्हटलं जाऊ दे देवच आला जसं काय लाडू खायला. हो. आणि मग तो लाडू तिने सगळा संपूर्ण खाल्ला. आणि मग ती आणि त्या बायका म्हणलं ही कुत्री कोणाची. मी म्हटलं कोण नाही होत, ती माझ्यासोबत आली म्हटलं. ते घाबरायला लागल्या ना. तर बरोबर. म्हटलं ती माझ्यासोबत आली, ती काय करणार नाही म्हटलं. असं. तर सुंदर. तिने तो लाडू खाल्ला तो संपूर्ण आमच्या. म्हणजे आणि ती चालू. रोज आपली नित्य नियमाने येते ताई. अरे वा. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे, त्या दिवशी शुक्रवारी मला एक स्वप्न पडलं ताई. हा. की आमची बाजूवाली आहे ना, तिच्याकडे पाहुणे आले, तिची बहीण, सख्खी बहीण. हा. आणि ती जशी काही माझ्या घरात आली, तर मी अरे. तिला विचारते तुम्ही कुठून आला, कुठे राहता वगैरे. हा, हा. तर ती मला काय म्हणते, आमच्याकडे कोण पाहुणे आले ना, तर आमच्याकडे पद्धत आहे की तिला एकतरी साडी घ्यावीच लागते. म्हणजे हा. पैठणी का होईना, म्हणजे ती जास्त महागातली नाही, निदान 300, हो. 400, 450 पर्यंत. बरोबर. अशी ती मला सांगते. तर मी म्हटलं हो का. आणि नंतर परत तिघी जणी आल्या, तिच्याच बहिणी आल्या का. हा, हा, हा. आणि त्या मला म्हणतात की हळद कुंकू दे मला. अय्या. तर मी ते हळद कुंकूचा करंडा त्यांच्याकडे दिला. त्यात थोडी हळद कमी होती, त्या माझ्याकडे बघताय. तर म्हटलं हा हळद कमी आहे ना. आणि खरोखर थोडी कमीच होती. मी अच्छा. टाकायची विसरले होते. म्हटलं थांबा हळद टाकून देते. हा, हा. त्यांना हळद टाकून दिल्या, त्यांच्या त्या हळद कुंकू लावतायत. हा. आणि त्या ठरवतात की त्यांच्या बहिणीने त्यांना पैसे दिले साडी आणायला. हम्म. आणि त्या ठरवतात की चला आता आपण साड्या आणायला जाऊया अशा हम्म, म्हणतात. हम्म. तर मग काय या स्वप्नाचा अर्थ समजायचा. नाही हे बघा आता स्वामी सेवक आहोत ना तर प्रत्येक गोष्ट चांगलीच होते तुमची. तुम्ही टेन्शन घ्यायचंच नाही. आलं का नाही ना. लक्षात? हा. सगळं म्हणजे काय छान. देवीचे संकेत आहेत का याच्यात. नाही असतील पण आणि असेल तुम्हाला शक्यता करून टाकायचं देवीचं. अच्छा. एखाद्या शुक्रवारी, मंगळवारी. कारण हा आषाढ महिना चालू आहे ना, या देवीचे पण हे असतात ना, व्रत चालू असतात हा, हा. देवीचे. हो, हो. म्हणून मग मी भगतताईंना खूप फोन लावते, पण भगतताई उचलत नाहीत. म्हटलं त्यांना 103 मध्ये विचारून लावायचं त्यांना ताई. तेव्हाच लावला मी 103 मध्ये. कधी का आता काही माणूस आहे शेवटी. प्रत्येक दिवस काही सेम नसतं ना. कधी कामं असतात, कधी काय. हा मग ते त्यांना पण बिझी असतात त्या. हा. शेतीची पण कामं येतात. म्हटलं मी त्यांना विचारीन की असं का. साडी मागते ठीक आहे, पण त्या हळद कुंकू पण मागताय माझ्याकडे, लावतायत पण. हा, म्हणून जरा मला वेगळं वाटलं की बाबा या का मागतायत. हा. आणि एवढ्या जणी माझ्या घरी आल्यात. नाही आलं तर आणि हळद चांगलंच आहे कुंकू ताई. मागतायत. हळद कुंकू पण चांगलीच गोष्ट आहे. हा चांगलेच आहे सवासणी आल्यात तर हा, सगळ्या जणी. हा. त्यांची काही इच्छा आहे का माझ्याकडनं, म्हणून मी भगतताईंना फोन करत हा होते. असंच भगतताईंशी बोलून घ्या नंतर. कारण मी दुर्गा सप्तशतीचे पाठ पण वाचत असते ना. ओ अरे वा. हा ते पण वाचत असते मी. आणि आईला पण ती सेवा दिली ना आता केंद्रे दादांनी. हा, हा, हा. दुर्गा सप्तशतीचे पाठ दिले आणि कुंकुमार्जन सेवा दिली.
हो. तर तिला ते कठीण शब्द वाचता येत नाहीत ना. हां, हां, तर हां. तिला ते थोडं अवघड जातंय. पण हां. तिला म्हटलं मी तोडकं मोडकं का होईना पण कर तू. सांगितलं तर कर म्हटलं. बरोबर, बरोबर. मग आजपासून ती करणार आहे चालू सेवा. अच्छा. हां, हां. देवाने स्वामींनी तिच्याकडनं ती सेवा करून घेतली पाहिजे. हां, खरंय. करून घेतील. हम्म. मी शेअर करते ताई. हो, हो. चालेल. हं, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई. हं, हं.